सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर 30 तारखेला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला काय खरेदी करावं, कोणत्या शुभ गोष्टी घरी आणाव्यात या संदर्भात इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर आता अक्षय तृतीयेला 7 कवड्यांची सेवा मी तुम्हाला लवकरच सांगेन असं मंगळवारी म्हणाले होते. 7 कवड्या आपल्या देव्हाऱ्यात का असाव्यात त्याची अतिशय 40 दिवसांची सुंदर सेवा आहे. ज्यांना 40 दिवस संकल्पयुक्त करायचे असेल त्यांनी अवश्य करा. ज्यांना नसेल करायची त्यांनी फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी ही सेवा करा. कारण अक्षय तृतीयेला आपण जी कोणती सेवा करतो म्हणजे अक्षय म्हणजे काय, कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेली सेवा ही अखंड अनंत काळापर्यंत आपल्यासोबत असते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल तिथे आपण सेवा करायची आहे, दान धर्म करायचा आहे, पितरांसाठी तर्पण करायचं आहे, पूजा करायची आहे आणि सेवा महत्त्वाच्या म्हणजे करायच्या आहेत. आणि बघा, जेव्हा बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावरती अक्षय्य तृतीया येते त्या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी कालसुद्धा तुम्हाला सांगितलं. आणि यावर्षी अक्षय तृतीया ही बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहू शकता. तर आपल्याला या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे. बघा, आता ही सेवा सगळ्यांनीच करायची आहे. पण ज्यांना खूप आर्थिक संकट आहे, कर्जबाजारीपणा झालेला आहे, घरात पैसा टिकत नाही किंवा कुणाकडे आपले पैसे गहाण राहिलेले आहेत किंवा पैसे अडकून राहिलेले आहेत किंवा खूप डोक्यावर कर्ज आहे, सोनं गहाण पडलेलं आहे, अशा सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा. आणि ही सेवा बघा तुम्ही स्वतःही करा आणि जे अडलेले नडलेले आहेत आणि खरंच त्यांना गरज आहे अशा लोकांना ओरली तरी तोंडी तरी ही माहिती तुम्ही पोहोचवा. तर आपल्याला सेवा काय करायची तेच आज आपण पाहणार आहोत. तर यासाठी तुम्हाला कवड्या लागणारच आहेत. तर कवड्या तुम्ही धार्मिक दुकानात मिळतील किंवा आपल्या स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा उपलब्ध आहेत, तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. धार्मिक दुकानात सुद्धा तुम्हाला मिळून जातील. आता कवड्या आणताना या पांढऱ्याच आणायच्या आहेत. त्या पांढऱ्याच आणायच्या आहेत. पुन्हा सांगते, पांढऱ्याच आणायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या पिवळ्या करून मग त्यावरती सेवा करायची आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवते. आता ह्या कवड्या लहान मोठ्या आहेत कारण की मी केंद्रातून घेतलेल्या आहेत. पाऊचमध्ये अशाच आल्या होत्या. तुम्हाला जर धार्मिक दुकानात घेणार असाल तर त्या तुम्ही बघून पाहून घेऊ शकता, लहान मोठ्या घेऊ शकता. आता या पांढऱ्याच आहेत आणि मी त्यानंतर पिवळ्या केलेल्या आहेत. आता तुमच्याकडे केशर असेल तर केशरयुक्त हळदीने या पिवळ्या करायच्या आहेत, नसतील तर साधी हळद घ्या आणि त्या हळदीने पिवळ्या करायच्या आहेत. त्यापूर्वी आता आपल्याला त्यापूर्वी काय करायचं आहे तर कवड्यांना स्नान घालून घ्यायचं आहे किंवा कवड्या धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ. कवड्या धुताना महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा नवारणव मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर आता ह्या पाण्याने फक्त धुवून घ्या. तुम्हाला दुधाने दह्याने घ्यायच्या असतील, पंचामृताने म्हणजे थोडक्यात, तर त्याही धुवून घ्या. आता माझ्याकडे स्टँड नाही आहे त्यामुळे मी हाताने चोळत नाही आहे, पण तुम्ही चोळून स्वच्छ धुवून घ्या. मी एका हातात मोबाईल धरलेला आहे. तर या सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, चोळून स्वच्छ पुसून धुवून घ्यायच्या. त्यानंतर बघा, असं हळद थोडीशी ओली करायची आणि कवड्यांना हळद लावून घ्यायची. यासाठी पांढऱ्याच कवड्या लागणार आहेत आणि घरी आणल्यानंतर त्या पिवळ्या करायच्या आहेत. तर अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आणून ठेवा. अक्षय तृतीया दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता. आणल्यानंतर या नुसत्या आपल्या देव्हाऱ्यात ठेवायच्या नाहीत, तर याच्यावरती सेवा करायची आहे. तर ही सेवा खूप खूप प्रभावी आहे. बघा, व्यवसायात प्रगती व्हावी किंवा तुमची कोणतीही आर्थिक अडचण असेल, आता तुमचं ब्युटिक आहे, मेडिकल आहे, अशा ठिकाणी त्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी बसूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर अशा पिवळ्या कवड्या करून घ्यायच्या. त्यानंतर अशी प्लेट घ्या, मोकळी घेऊ शकता किंवा तांदूळ घेऊ शकता. आपल्याला बघा तांदळावरती सुद्धा ठेवायचे आहेत किंवा तुम्ही याची पिवळी पोटली करून सुद्धा ठेवू शकता. म्हणजे पिवळ्या वस्त्रात सुद्धा ह्या सेवा केल्यानंतर गुंडाळून ठेवू शकता. देव्हाऱ्यात मांडणार असाल तर अशी तांदूळ घ्या प्लेट आणि त्यावरती ठेवायच्या. तर या प्रथम मी मांडून घेते किंवा तुम्ही अगदी उजव्या हातात अशाच साथ धरा आणि त्यानंतरच याच्यावरती सेवा करा. आता सेवा काय करायची तेही तुम्हाला सांगते. या मांडून घ्यायच्या, याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप घ्यायचं, उजव्या हातात घ्यायच्या आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा, या कवड्या हळद कुंकू लावून घेतलेला आहे, मी धूप दीप दाखवलेला आहे. त्यानंतर याला फूलसुद्धा वाहून घ्यायचं आणि नंतर हे फूल बाजूला काढून ठेवा. आपल्या उजव्या हातात ह्या पकडा. आता मी तुम्हाला दाखवते फक्त. तर ह्या उजव्या हातात पकडायच्या आहेत आणि याच्यावरती तुम्हाला हातात पकडूनच सेवा करायची आहे. याच्यावरती 16 वेळा श्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. 16च वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. श्रीसूक्त पठण केल्यानंतर 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करा. आता व्यंकटेश स्तोत्र ज्यांना 16 वेळा नसेल पठण करायचं त्यांनी एकदा पठण करा, पण श्रीसूक्त हे 16 वेळाच तुम्हाला पठण करायचं आहे. यामध्ये अजिबात कमी करू का जास्त करू का नाही, 16च वेळा
वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आहे, ते सुद्धा तुम्ही जर ठरवलं, कारण की बघा आपण फलश्रुती एकदाच वाचत असतो. आता श्रीसूक्तसुद्धा आपल्याला 15 वेळा पूर्ण वाचायचं आहे आणि 16व्या वेळेस तुम्हाला फक्त हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रसुद्धा 10व्या ओवीपर्यंत म्हणू शकता आणि एकदा शेवटी संपूर्ण वाचू शकता. असं 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रसुद्धा पठण करायचं आहे. आता ह्या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत. त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आता एक माळ करू शकता किंवा 24 वेळा म्हणू शकता. शेवटी तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती सेवा करायची आहे. तुमची इच्छा, तुम्ही एक माळ सुद्धा करू शकता, 24 वेळा म्हणून सुद्धा करू शकता. पण आपण देवाकडे मागताना कधी काही कमी मागतो का? तर नाही. तर सेवेचा बँक बॅलन्ससुद्धा वाढवायचा आहे, सेवासुद्धा भरपूर करायची आहे आणि या सेवेचे अनुभव हे खूप सुंदर आहेत. त्यामुळे ज्यांना सेवेचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी सेवा ही करून पहा आणि अनुभव तुम्हाला येईलच, हे मी खात्रीनं सांगते. त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर एक माळ कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. त्यानंतर एक माळ नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. तर या मंत्रांचा तुम्हाला एक एक माळ किंवा 24 वेळा म्हणायचा आहे. आणि ही सगळी सेवा केल्यानंतर गुरूंची सेवा विसरायची नाही. तर एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला करायची आहे. तर या सगळ्या सेवा करताना उजव्या हातात तुम्हाला कवड्या पकडायच्या आहेत आणि डाव्या हाताने तुम्ही माळजप करू शकता. तर बघा सुरुवातीला जे करत असतील त्यांना अवघड जाईल, पण जे नेहमी करतात त्यांना डाव्या हाताने सुद्धा माळजप करता येतो. आणि जर सरळ तुम्ही हरभरे शेंगदाणे घ्या 108 आणि ते एक एक बाजूला ठेवून सुद्धा तुम्ही माळजप करू शकता किंवा बोटावरती सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा ज्यांना एक माळ करणं शक्य नाही आहे त्यांनी 24 वेळा या मंत्रांचा जप करायचा आहे. त्यानंतर या पिवळ्या कवड्या मी ठेवल्यात तशा तांदळावर ठेवा किंवा पिवळं नवीन वस्त्र आणा, लाल पोटली घ्या आणि त्याच्यामध्ये या पिवळ्या कवड्या केलेल्या आहेत तर त्या तुम्ही ठेवू शकता. आता तुम्ही ह्या देव्हाऱ्यात घरात ठेवणार असाल तर देव्हाऱ्यात ठेवा. कामाच्या ठिकाणी म्हणजे जिथं व्यवसाय तुमचं कोणताही व्यवसाय तुमचा असो तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणार असाल तर तिथेही देवांच्या ठिकाणी तिजोरीत तुम्ही या ठेवू शकता आणि या पोटलीमध्ये किंवा तांदळावरती ठेवू शकता. आता ज्या महिलांना फक्त अक्षय तृतीयेला सेवा करायची आहे तर त्यांनी ही सगळी सेवा अक्षय तृतीयेला करायची. बघा नुसत्या कवड्या घरात आणून ठेवायच्या नाहीत, याच्यावरती सेवा ही झालीच पाहिजे. आता 40 दिवस जर सलग ही सेवा करणार असाल तर दररोज तुम्हाला ही सांगितलेली सेवा करायची आहे आणि 40 दिवसच करायची आहे. बघा मासिक धर्म आला तर तेवढे 4-5 दिवस स्किप करायचे, पण विटळ सुतक आल्यानंतर तुम्हाला गॅप पडतो बघा, 12-14 दिवस असा गॅप पडतो, तर तुम्हाला नव्याने सेवा सुरू करावी लागेल. तर 40 दिवस खंड न पाडता ही सेवा अखंडपणे करून पहा. खूप सुंदर अनुभव या सेवेचे आहेत. तर 40 दिवस करणार असतील त्यांनी करा. ज्यांना फक्त अक्षय तृतीयेला करायचे आहे त्यांनी अक्षय तृतीयेला करा. त्यानंतर या कवड्यांचं काय करायचं, देव्हाऱ्यात ठेवायच्या आणि मंगळवारी, पौर्णिमेला, दुर्गाष्टमीला, शुक्रवारी तुम्हाला या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. दररोज धुवायच्या नाहीत. का तर दररोज धुतल्या तर तुम्हाला दररोज या पिवळ्या कराव्या लागतील. त्यानंतर त्याच्या तांदूळ खराब होतील. याऐवजी पौर्णिमेला किंवा फक्त मंगळवारी, शुक्रवारी, दुर्गाष्टमीला तुम्हाला ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी या कवड्या स्वच्छ करायच्या, पाण्याने धुवून घ्यायच्या, हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता वाहून घ्यायच्या, फूल वाहून घ्यायचं, धूपदीप दाखवायचं व ही सेवा पुन्हा करायची. आणि ही सेवा सगळी त्याच्यावरती करून पुन्हा ठेवायच्या. कारण की कोणतीही आपण सेवा करतो तेव्हा ते सिद्ध होत असतं. आता ह्या कवड्यासुद्धा तुम्ही विचार करा, जेव्हा आपण 40 दिवस याच्यावरती सेवा करू तेव्हा या केवड्यांमध्ये किती ऊर्जा निर्माण होईल. आणि ह्या कवड्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत, आपल्या कुळदेवीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे ज्या कोणी या कवड्यांच्या सेवा केलेल्या आहेत त्यांना याचा अनुभव हा आहेच. त्यामुळे या कवड्यांची ज्यांना सेवा करायची असेल त्यांनी अक्षय तृतीयेला ही सुंदर अशी सेवा करून पहा आणि ज्यांना 40 दिवस करायचे आहे त्यांनीसुद्धा करा. ही सगळी सेवा चालू असताना फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे हे लक्षात ठेवा. मांसाहार अजिबात करायचा नाही. आपण कोणतीही संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला बघा त्या सेवेचं पूर्ण फळ मिळावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर नियमांचं पालन करून एक नियमबद्ध पद्धतीने सेवा करत चला. कोणतीही सेवा सातत्याने केल्यानंतर त्याचा फरक हा जाणवतोच आणि तुम्ही सेवा करून पहा. बघा पण बऱ्याच जणांचं काय असतं, आपण खूप प्रामाणिक कष्ट करतो पण त्या प्रामाणिक कष्टाला नशिबाची सुद्धा साथ हवी, महाराजांचं सुद्धा आपल्याला गुरुबळ हवं. त्यामुळे तुम्हाला सेवा सातत्यानं करा. जेव्हा तुमचा हा कर्माचा फेरा संपणार आहे तेव्हा तुम्हाला महाराज भरभरून फळ त्याचं देणार आहेत. त्यामुळे तुम्ही सेवेत बघा फरक पडत नाही आहे तरीही काय करू असं नाही, सेवेचा फरक पडणार. जोपर्यंत तुमचा कर्माचा फेरा चालू आहे
तो कर्माचा फेरा चुकल्यानं झाला पूर्ण झाला की महाराज तुम्हाला याचं भरभरून फळ देणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि सेवा करत राहा. सेवेमध्ये सातत्य ठेवा. सेवेनेच तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतो हे मी गॅरंटीनं सांगते. सेवा तुम्हाला करायची आहे. आता ज्या महिलांना 40 दिवस करायचे आहे त्यांनी अक्षय तृतीयेपासूनच ही सेवा करता येते. अक्षय तृतीयेपासून 40 दिवस करू शकता. ज्यांना फक्त अक्षय तृतीयेला करायचे आहे त्यांनी फक्त अक्षय तृतीये दिवशी करा. त्यानंतर पौर्णिमेला मंगळवारी पुन्हा कवड्यांची सेवा अवश्य करायची आहे. आणि ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. ही सेवा करा आणि मी म्हणते म्हणून या सेवेचा अनुभव घेऊन पहा. ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना सेवेचा अनुभव आलेलाच आहे. तर सेवा अवश्य करा आणि अक्षय तृतीयेलाच का सुरुवात करायची? कारण की या दिवशी आपण जी कोणती सेवा करतो ती अखंड अक्षय आपल्यासोबत राहते, जिचा कधीही अंत होत नाही. त्यामुळे याच दिवशीपासून या सेवेला सुरुवात करा. तुमच्या घरात कवड्या नसतील तर या दिवशी तुम्ही स्थापन करू शकता आणि या पद्धतीने सेवा करून स्थापना करा आणि सेवा अवश्य करा. तर आजची एवढीच माहिती होती आणि शेवटी बघा, करते करविते महाराज आहेत, करवून घेणारे सेवा आता मी तुम्हाला सांगते ही सुद्धा महाराजांची इच्छा असते बघा. करते करविते महाराज आहेत, आपण निमित्त मात्र आहे. प्रत्येक सेवेकरी हा निमित्त आहे. सेवा मार्ग पोहोचवण्याचं काम जरी करत असला तरी ते निमित्त आहे. करते करविते महाराज आहेत, सेवा करवून घेणारे सुद्धा ते आहेत. तर सर्वांनी सेवा करा आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.